प्रश्न आहे 5वा. 60 के गुणनखंडों की संख्या ज्ञात करें. म्हणजे प्रश्न असा आहे की 60ला ज्या संख्यांनी भाग जातात त्या संख्या किती आहेत याचं आपल्याला उत्तर काढायचं होतं. बघा, याच्या दोन पद्धती आहेत. आता आपण या प्रकारे पण 60चे गुणनखंड काढू शकतो. म्हणजे 60ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, तर त्या किती संख्या आहेत हे आपल्याला विचारलेले आहे. इथे बघा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 10 आहे, 12 आहे, 15 आहे, 20 आहे आणि स्वतः 60. म्हणजे या टोटल 12 संख्या आलेल्या आहेत. तर प्रश्न असाच विचारलेला आहे आपल्याला की जे 60 आहे या 60ला भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. हे आपण छोट्या संख्या जर असल्या तर या प्रकारे आपण लिहून पण काढू शकतो. पण जर मोठी संख्या असली तर त्यासाठी काय करावं. आता बघा, आपल्याला हे मोठी जर संख्या असेल हे शोधण्यासाठी जर आपल्याला किती संख्या आहेत का ज्या संख्यांना भाग जातो, तर करायचं काय, 60चे आपल्याला फॅक्टर पाडायचे. बघा, 60 जर 2ने याला सरळ भाग जातो, 2ने भाग दिला तर आपल्याला 30 मिळतील. आणि या 30ला परत आपण 2ने जर भाग दिला तर आपल्याला 15 मिळतील. या 15ला भाग जाणारी संख्या कोण. आता आपण 3 या मूळ संख्येने जर भाग दिला तर 15चे आपल्याला 5 होताना दिसतील. आता इथे बघा, आपल्याला जे फॅक्टर मिळालेले आहेत ते आहेत 2, 2, 3 आणि 5. आता आपल्याला यावरून काय काढायचं आहे का 60ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आणि त्या किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा, यासाठी काय करायचं आहे, इथे 2 2 2 किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. आणि 3 किती वेळा आलेला आहे, 1 वेळा आलेला आहे. आणि 5 किती वेळा आलेला आहे, 1 वेळा आलेला आहे. म्हणजे इथे करायचं काय, तर 2 हा 2 वेळा आलेला आहे म्हणजे 2ची पॉवर ही 2च ठेवायची. 2 हा 2 वेळा आलेला आहे म्हणजे 2ची पॉवर किती, 2 ठेवायची. 3 किती वेळा आलेला आहे, तर 1च वेळा आलेला आहे म्हणजे 3ची पॉवर काय असेल, तर 1 आहे. 3ची पॉवर काय असेल, 1 असेल. 5 किती वेळा आलेला आहे, तर 5 हा 1च वेळा आलेला आहे म्हणजे 5ची पण पॉवर काय असेल, ही 1 असेल. आता बघा, यामध्ये 2 2 वेळा आलेला होता म्हणून आपण 2ची पॉवर 2 घेतली. 3 1 वेळा आलेला होता म्हणून 3ची पॉवर ही 1 घेतली. आणि 5 1 वेळा आलेला होता म्हणून 5ची पॉवर 1 घेतली. मग आता इथे करायचं काय, का जी वरती पॉवर दिलेले आहेत 2 आहे, 1 आहे, 5ची पॉवर 1 आहे, यामध्ये फक्त 1 ॲड करायचा. काय करायचा, प्रत्येकमध्ये 1 ॲड करायचा. म्हणजे 2ची पॉवर किती आहे, 2 आहे. तर त्याच्यामध्ये आपण 1 ॲड केला, किती मिळाले, 3 मिळाले. 3ची पॉवर काय आहे, 1 आहे. 3ची पॉवर 1 आहे, त्याच्यामध्ये आपण 1 ॲड केला, किती मिळाले, 2 मिळाले. हां, 3ची पॉवर 1 आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण 1 ॲड करायचा, किती मिळाले, 2. 5ची पॉवर किती आहे, 1 आहे. त्या 1 मध्ये परत आपण 1 ॲड केला तर आपल्याला 2 मिळेल. आणि ह्या 2 मिळाल्यानंतर ह्या संख्यांचा काय करायचा, गुणाकार करून टाकायचा. म्हणजे 2 आणि 1 किती झाले, 3. त्याच्यानंतर हे आपण 1 आणि 1 किती झाले, 2. आणि या परत 1 आणि 1 किती झाले, 2. यांचा जर आपण गुणाकार केला, 3 गुणिले 2 किती झाले, 6. 6 गुणिले 2 किती झाले, 12. म्हणजे या प्रकारे आपण कुठल्याही मोठ्या संख्येचा कोणत्या संख्यांनी भाग जातो हे आपण काढू शकतो. फक्त लक्षात काय ठेवायचं, जर छोटी संख्या असेल तर आपल्याला इथे उत्तर मिळालेले 3. 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 2 12. म्हणजे 60ला ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या किती आहेत, तर 12 आपल्याला उत्तर मिळालेले. जर या प्रकारे पण आपण काढू शकलो असतो, ही संख्या 60 आहे, पण जर ज्या वेळा मोठी संख्या असेल त्यामुळे हे कठीण जातं. तर करायचं काय, हे आपण मी सुरुवातीपासून पुन्हा एक वेळा सांगतो, का जी संख्या तुम्हाला दिलेली आहे, की ज्या संख्येचे तुम्हाला भाग करायचे आहेत किंवा त्या संख्यांचे तुम्हाला किती संख्याने भाग जातो हे जर शोधायचं असलं, तर जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचे तुम्ही फॅक्टर करून टाकायचे आहेत. तिचे भाग करून टाकायचे. आता तुम्हाला मूळ संख्या तर माहीत आहेत का, मूळ संख्याने तुम्ही भाग देऊ शकता हे माहीत आहे. त्याच्यानंतर जी संख्या
जितक्या वेळेस आली म्हणजे बघा आपण 2 किती वेळा आलेला होता? 2 वेळा आला होता म्हणून 2ची पॉवर किती? 2च दिली. 3 किती वेळा आलेला होता? 1च वेळा आलेला होता म्हणून 3ची पॉवर काय? 1च दिली. आणि 5 किती वेळा आलेला आहे? 1च वेळा म्हणून 5ची पॉवर काय? 1 आहे. आणि आपण काय केलं, जी वरती पॉवर दिलेली या पॉवरमध्ये फक्त 1 वाढवलेला आहे. म्हणजे 2ची पॉवर 1 आहे त्याच्यामध्ये 1 वाढवला, 3ची पॉवर 1 आहे त्याच्यामध्ये 1 वाढवला आणि 5ची पॉवर 1 आहे त्याच्यामध्ये 1 वाढवला आणि हे वाढवल्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळालं म्हणजे 2 अधिक 1 ज्या प्रकारे आपल्याला उत्तर मिळालं, ह्या उत्तरांचा आपण काय केलं, ज्या पॉवरमध्ये 1 वाढवला त्यांचा आपण सरळ गुणाकार करून टाकला. सरळ गुणाकार केल्याने जे उत्तर मिळतं त्या संख्या म्हणजे इथे 12 मिळाले म्हणजे 60ला भाग जाणाऱ्या संख्या ह्या 12 आहेत. हे यावरून लक्षात येतं.